हॅलो गाईज, हॅपी दिवाळी सर्वांना। आज धनत्रयोदशीनिमित्त सर्वांना शुभेच्छा। आज आपण सर्वांना माहिती आहे की आज धनत्रयोदशी आहे। त्या दिवशी आपण धन्वंतरी देवतेचे पूजन करतो, आरोग्य देवता तसेच कुबेर देवतेचे पण पूजन करतो आणि महालक्ष्मी मातेचे पण पूजन करतो। या दिवशी आपण आरोग्य देवतेला आपले सर्वांचे आरोग्य चांगले राहो ही सर्वांना शुभेच्छा। तसेच कुबेर देवता ही आपली धनदेवता आहे, धनाचं रक्षण करणारी देवता म्हणून आपण कुबेर देवतेचं पूजन करतो। तसेच महालक्ष्मी माता आपल्याला भरभरून सुख समृद्धी देत राहो ही कडून सुद्धा तुम्हाला शुभेच्छा। तसेच आज धन्वंतरी देवतेला नमस्कार करून सर्वांना मी थोडक्यात सांगू इच्छिते की आज धन्वंतरी देवता ही आरोग्य आपलं सुखी राहिलं तर आपल्याला सुख समृद्धी सर्वच काही मिळू शकते। तेव्हा आपलं आरोग्य चांगलं राहो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना सर्वांनी करावी। आज आपण धन दौलत हे तर मागतोच परमेश्वराला, पण आरोग्य मागायचं, कारण की आरोग्य चांगलं त्याच्यापुढे आपली सुख समृद्धी वाढतच जाणार आहे, याच्यामध्ये काहीच कमी होणार नाही। हे परमेश्वराला आपण नेहमी सांगतोच की मला सुख दे, समृद्धी दे, धन दे, दौलत दे। हे सर्व सोडून सर्वात आधी आरोग्य मागायचं, आरोग्याच्या मागे सद्बुद्धी, आणि सद्बुद्धी आरोग्य मिळून सर्वच आपल्याला धन दौलत सुख समृद्धी मिळणार आहे। याच्यानुसार आपण धन्वंतरी देवतेचे पूजन करावे। आणि धन्वंतरी देवतेच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी काही नवीन विशेष खरेदीसुद्धा केली जाते। कोणी कपड्यांची खरेदी करते, कोणी दागदागिने, जसे आपली समजा आपल्याजवळ असलं त्यानुसार आपण सोने चांदी तांबं पितळ हे त्या दिवशी काहीतरी खरेदी करावं, हे शुभ मानलं जातं। आणि ह्या वस्तूंचं सुद्धा आपण जे काही खरेदी करतो त्याचंसुद्धा पूजन करावं की जेणेकरून याची भरभराट आमच्या घरामध्ये सदैव राहावी। तेव्हा लक्ष्मीपूजनाच्या आधी धन्वंतरी देवतेचं पूजन केले जाते। तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला सर्वांना कसा वाटला सांगावं। हॅपी दिवाळी।